राम राम भावांनो. आज आहे आपल्या सेल्फ वर्कआउट सिरीजचा दिवस 59वा. अरे बापरे! आज तर आपले पुणे जेलचे टॉपर सुद्धा ग्राउंडवर आले होते. कसं आहे ना, पोरांना एक पोस्ट निघाली तरी पोरांना चेन कसं काय पडत नाही काय माहिती. दुसऱ्या पोस्टसाठी लगेच तयारच असतात. आज अवधूत भाऊ पण ग्राउंडवर आला होता. मस्तपैकी सगळे पोर आले, की 2.5 किलोमीटरच्या राऊंडला चालू केलं. 2.5 किलोमीटरच्या राऊंडला इतका चिखल झाला ना, लय बेकार. पळता सुद्धा येत नव्हतं. मस्तपैकी 2.5 किलोमीटरचा राऊंड मारून आलो. लगेच आपण आपल्या वर्कआउटला चालू केलं. पहिलं आपण सपाटी घेतल्या, त्यानंतर घेतल्या स्क्वॉट जंप आणि आपल्याला होल्डिंग करायची होती आज. होल्डिंगचे आपण 3-4 सेट घेऊन मस्तपैकी ॲप्स मारले आणि वर्कआउट तिथंच संपवला. आज शनिवार होता. आज वर्कआउट थोडा कमी होता म्हणून सगळे पोरं म्हणले आज क्रिकेट खेळू. मस्तपैकी मग क्रिकेट खेळायला आलो. खेळ चालू करायच्या आधी मस्तपैकी स्टंप बिंप लावून घेतले आणि स्टंपावर माती ढकलायला आपण एक स्पेशल माणूस ठेवला होता, ईश्वरभाऊ पांचाळ. मस्तपैकी मग क्रिकेट खेळायला चालू केलं. मस्तपैकी 2 टीम पाडून घेतल्या. आपली टीम तर असली डेंजर झाली होती ना, शॉट बसला तर बसला, नाही बसला. मस्तपैकी अंधी धुंदी क्रिकेट खेळून आपण निघालो होतो आता घरी. घरी गेल्यावर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि लायब्ररीत आलो. लायब्ररीत बसलो होतो, की लगेच धीरज भाऊ आला. लगेच म्हणला, भाऊ आपल्याला जायचं आज बूट आणायला. 2-4 दिवसाआधीच आपण बूट रिपेअर करायला टाकला होता. मस्तपैकी बुटाचं चांगलं काम करून दिलंय म्हणून धीरज भाऊ खूपच खुश झाला होता. बूट डायरेक्ट नवीनच करून दिलता.